नमस्कार, मी पुष्पा राजकुवर पुष्पाराज रेसिपीमध्ये आपले स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला समुद्राची मेथी करून दाखवत आहे। तर ती मेथी इथे मुंबईमध्ये आणि फक्त कोकणातच मिळते, कारण ती समुद्राच्या काठावर तिला उगवलं जाते आणि त्याच्या खाली मुळाला पूर्ण वाळू लागलेली असते। ही मेथी खायला खूप छान लागते। तर आज मी तुम्हाला ती करून दाखवत आहे। तर ती बघा, ती कशी साफ करतात। त्याचं खाली पूर्ण मुळाकडचा भाग कापायचा, मध्ये बांधलेलं असतं ते तोडायचं आणि त्याला एका पातेल्यामध्ये घेऊन ठेवायची। अशी मी 20 रुपयाला 8 प्रमाणे त्या 20 रुपयाच्या मेथी आणल्या आणि त्या सगळ्या साफ करून मी एका पातेल्यात भरून घेऊन ठेवल्या। आता ती मेथी खूप छान धुवायची असते, कारण त्याला खूप वाळू असते खाली। जर ती 1-2 पाण्याने धुतली तर तिला पूर्ण भाजीला त्याचा कचकचपणा येतो, म्हणून ती चालू याच्यामध्ये पाण्यामध्ये छान 4-5 वेळा चोळून धुवायची, म्हणजे त्याचा खालचा जो वाळूचा भाग असतो तो पूर्ण स्वच्छ व्हायला पाहिजे। आणि मग ती अशी धुवून एका पातेल्या चाळणीमध्ये टाकायची, की जेणेकरून त्याच्यातनं पाणी सगळं निघून जाईल। असं हे 3-4दा वाळू पाण्यातनं काढून त्या चाळणीमध्ये ठेवून द्यायची। नंतर त्याच्यामध्ये कढई ठेवून त्याला 2 पळी तेल टाकलं, पण ह्या मेथीला कांदा भरपूर लागतो, म्हणून मी कांदा, मिरची, लसूण आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। तर आधी प्रथम आपण लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतल्या, त्या चांगल्या ठेचल्या आणि ठेचलेला लसूण टाकला। प्रत्येक पालेभाजीला ठेचलेला लसूण टाकला की त्या भाजीची चव अजून वाढते। त्यानंतर त्याला 2 बारीक कांदे चिरले। कांदे एकदम बारीक चिरायचे, म्हणजे ती भाजीमध्ये ते मिसळून येतात। लसूण टाकल्यावर त्याला कांद्याला चांगलं होऊ दिलं, पण कांदा असा थोडासा कच्चाच ठेवायचा, एकदम परतवायचा नाही, कारण तो कांदा थोडासा गोडच लागायला पाहिजे। तो जास्त जर तुम्ही त्याला करपवला तर त्याला करपल्याचा वास येतो। आता लसूण झाला, आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकत आहे। कांदा छान बारीक करून घ्यायचा। 2 कांदे लागतात, जेवढी तुम्हाला पालेभाजीला कांदा जास्त टाकाल तेवढी पालेभाजी रुचकर लागते। आणि आता कांदा टाकला तर तो कांदा चांगला तेलावरती एकजीव करून घ्यायचा आणि सतत हलवत राहायचं, म्हणजे तो असा खालून लागता कामा नये। कांदा झाल्यानंतर तो त्याच्यावरती 3-4 आपल्या तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकायच्या। कोणाला तिखट कमी लागते, कोणाला तिखट जास्त लागते। आणि एका बाजूला ते कांदा परतत असताना चांगला असा गुलाबीसर करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला खाली मी बारीक ती मेथी चांगली धुवून घेतली आणि ती आता बारीक चिरते। बारीक चिरून मग ती त्या कांद्यावर टाकायची। मेथी लगेच शिजते, मेथीला वेळ लागत नाही, कारण ती छोटी असते, पण ती खूप छान असते। आम्ही तर लहान असताना आम्हाला फक्त हीच पालेभाजी माहिती असायची आणि एक चवळीची, बाकी आम्ही कुठल्या पालेभाज्या जास्त खात नव्हतो। आणि ही भाजी मला माझ्या आईने लहान असताना शिकवली होती, त्यामुळे ती आम्हाला लहान असल्यापासून सगळ्या भावंडांना खूप आवडते। आता मेथी टाकून झाली, आता ती चांगली परतवत राहायची आणि मग चांगली असं वाटलं की ती शिजली म्हणून की त्याला खोबरं पेरून ठेवायचं। बघा, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कृपया लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि तुम्ही नक्की करून बघा। फक्त ही भाजी सगळ्या पालेभाजीवाल्यांकडे मिळत नाही, काही लिमिटेड लोकांकडेच मिळते। आणि ही मिळण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे जिथे समुद्रकिनारा असतो तिथेच ती पिकवली जाते। त्याच्यामुळे फक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि कोकण या भागातच ही भाजी मिळते। बाकी तुम्हाला विदर्भ, मराठवाडा किंवा महाराष्ट्राचा बाकीचा भाग या ठिकाणी ही मेथी तुम्हाला मिळणार नाही। तर एकदा तुम्ही करून नक्की बघा। आणि मेथी छान लागली, ती कडवट असते, परंतु त्या कांद्याच्या त्याच्या गोडव्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो